नमस्कार मंडळी. आज ना दुपारच्या जेवणाला बघा पालक पनीरची भाजी केली. इतकी टेस्टी झाली ना. आणि मी पनीर हे घरीच बनवलं. दूध उकळल्यानंतर मी लिंबाचा रस थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून दुधामध्ये घातला आणि थोडंसं हलवलं. लगेच पनीर वेगळं आणि पाणी वेगळं होतं. ते गाळून घेतलं आणि मग ते कापड्यामध्ये बांधून त्याच्यावर जड वजन ठेवून असं मी त्याला सेट केलं. खूप छान झालं पनीर. आणि घरचं पनीर असेल ना तर मऊसूत होतं आणि टेस्टी लागतं. मी बघा ही पालक आणले होते आणि पालक पण मी वाफवून घेतली मीठ घालून. वाफवल्यानंतर मी गार पाण्यामध्ये घातली. गार पाण्यातून काढून मी त्याची प्युरी बनवली. आणि सेट झालेलं पनीर आहे ना मी तसंच फ्राय केलं, कारण त्याचे तुकडे नीट बरोबर होत नाहीत ना, म्हणून ही आयडिया केली मी. आणि फ्राय केल्यानंतर मग बरोबर त्याचे तुकडे झाले. हे बघा लसूण घातलं आहे भरपूर, दालचिनी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता आणि कांदा, टमाटा, मिरच्या 2च घातल्या, कारण मुलाचं पोट बरोबर नाही आहे. जास्त तिखट केलीच नाही. आणि पालक पनीर थोडं तिखट कमीच करायचं, टेस्टी लागतं. आणखी बघा हिरवागार कलर राहिलेला आहे. आणखी पनीरचे तुकडे बघा मोठे मोठे केलेत आणि इतकं टेस्टी झाले ना भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि ही मी मलाई आहे ना आपल्या दुधावरचीच मलाई काढून मी फेटलेली आहे चमच्याने. आणखी तीच घातली आहे मी ताज्या दुधावरची. कशी वाटली आजची रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू दुसऱ्या